भारत सध्या महागाईच्या झळा सोसतोय. पुढे जाऊन या महागाईचा भडका पाहायला मिळू शकतो. त्याचं कारण आहे रुपयामध्ये दिवसेंदिवस होत असलेली घसरण. सलग 9व्या दिवशी रुपयामध्ये घसरण झाली असून 96.86 वर रुपया आलाय. रुपया घसरतो म्हणजे नेमकं काय होतं? त्याचा थेट परिणाम महागाईवर कसा होतो? पुढे जाऊन शिक्षण, प्रवास, त्याचबरोबर इंधन, नेमका महागाईचा भडका आपल्याला कसा पाहायला मिळेल, सगळं जाणून घेऊ. नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय लोकमत. सगळ्यात पहिल्यांदा तर रुपया घसरला म्हणजे नेमकं काय झालं ते आधी जाणून घेऊयात. तर याच विषयी बोलताना अर्थतज्ञ अच्युत गोडबोले यांनी लोकमतला नेमकी काय माहिती दिली आहे तेही जाणून घेऊ. आता कुठलाही देश जेव्हा निर्यातीपेक्षा आयात जास्त करतो, दुसऱ्या देशाकडून गोष्टी जेव्हा जास्त विकत घेतो, तेव्हा त्याच्या चलनाचा भाव घसरतो. कारण निर्यात आणि आयात या दोन्ही गोष्टी डॉलरमध्ये होत असतात. आपण जेव्हा निर्यात करतो तेव्हा डॉलर्स आपल्याला मिळतात, पण आपण जेव्हा आयात करतो तेव्हा आपण डॉलर्स विकत घेतो आणि ते डॉलर्स देऊन गोष्टी आपण आयात करतो, म्हणजेच काय तर त्या विकत घेतो. जर आपण आयात जास्त केली तर आपला डॉलर जास्त खर्च होतो. भारत एकूण अर्थव्यवस्थेच्या 23 ते 24% वस्तू आयात करतो. यामध्ये कच्चं तेल, इलेक्ट्रॉनिक्स, सोनं, मशिनरी, रसायनं यांचा मोठा वाटा आहे. 85% क्रूड ऑइल भारत इतर देशांकडून आयात करतो. आता हेच ऑइल विकत घेण्यासाठी भारताला जास्त डॉलर खर्च करावा लागतो. अमेरिका आणि इराण युद्धाचे पडसाद आपण जर बघितले तर जागतिक पातळीवर त्याचा परिणाम पाहायला मिळतोय. तेलाचे दर महागलेत. प्रति बॅरल $111 पार हे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर गेलेत. यामुळे या देशांकडून आपल्याला तेल विकत घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात डॉलर खर्च करावा लागतोय. याच डॉलरचा भाव वाढल्यामुळे रुपया मोठ्या प्रमाणामध्ये दिवसेंदिवस घसरत आहे. आता रुपया घसरण्यामागचं कारण तेलाच्या भडकलेल्या किमती हे याचं एक कारण आहे. त्याचबरोबर विदेशी गुंतवणूकदार भारतातून काढून घेत असलेला पैसा हे सुद्धा याचे एक कारण आहे. डॉलर इंडेक्स यामुळे 99.42 वर गेला आणि त्यामुळे रुपयामध्ये घसरण होतीये. आता डॉलरचं मूल्य कसं घसरत गेलं वर्षानुवर्ष ते सुद्धा बघा. 2023 मध्ये 83 वर गेलं, 2024 मध्ये 85, 2025 मध्ये 90, तर 2026 मध्ये थेट 96.86 वर हा डॉलर गेला. युद्धापूर्वी $1 मूल्य होतं $90.78. आता 20 मेला $1 मूल्य आहे $96.86. 6% रुपया कमकुवत झालेला आहे गेल्या 3 महिन्यांचा जर आपण विचार केला तर, कारण युद्धाचा भडका उडालेला आहे. रुपया घसरल्यामुळे महागाई कशी वाढते ते सुद्धा आपण जाणून घेऊ. आता आपण एक उदाहरण घेऊ. समजा तुम्ही परदेशामधून एक फोन मागवलाय. आता आपण मोठ्या प्रमाणात गोष्टी मागवतो, पण आपण एका फोनचं उदाहरण घेऊयात ज्याचं मूल्य आहे $100. आता $1चं सध्याचं मूल्य काय आहे? $90.78. $100 जर तुम्ही फोन विकत घेताय तर $90.78 त्याची किंमत झाली $9078. आता $1चं मूल्य जर 96.86 असेल, $100 जर तुम्ही ती गोष्ट विकत घेताय तर त्याचं मूल्य होणार आहे $9686. बघा, $686 जास्त तुम्हाला त्या फोनची जी किंमत आहे ती द्यावी लागली. त्यामुळे डॉलर जसा जसा महागतो तसा रुपया घसरतो आणि महागाईवर याचा परिणाम होतो. आता याचा फटका आपल्याला कसा बघायला मिळेल ते सुद्धा जाणून घेऊ. मी फक्त तुम्हाला उदाहरण दिलं होतं $100, पण सध्या $40,000 असे सुद्धा आपल्याला अनेक भागांमध्ये, अनेक परदेशामध्ये जी किंमत आहे ती पाहायला मिळतीये शिक्षणाची, आणि त्याच्यामुळे 2 ते 3 लाख रुपयांनी जे आहे ते महाग होऊ शकतं परदेशी शिक्षण. आता फटका कसा बसू शकतो ते सुद्धा 1 बाय 1 जाणून घेऊ. जसं की मी तुम्हाला सांगितलं, रुपयाच्या घसरणीचा थेट परिणाम परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ट्युशन फीवर झालाय. भारतीयांना आता शिक्षणासाठी अधिक रक्कम मोजावी लागणार आहे. अमेरिकेत $40,000 वार्षिक फी भरणाऱ्या विद्यार्थ्याला रुपयाच्या घसरणीमुळे वर्षाला 2 ते 3 लाख रुपये अतिरिक्त म्हणजे जास्तीचे मोजावे लागणार आहेत. याचबरोबर त्याचा हॉस्टेलचा प्रवास असेल, त्याचा रोजचा जेवणाचा खर्च असेल, तो सुद्धा याच्यामुळे वाढणार आहे, कारण त्याला जास्त पैसे खर्च करावे लागणार आहेत. भारत मोठ्या प्रमाणात खाद्यतेल, डाळी आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू आयात करतं. डॉलर महागल्यामुळे या वस्तूंच्या किमती सुद्धा वाढणार आहेत आणि सामान्य माणसाचं बजेट यामुळे बिघडणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंधनाचे दर. कच्च्या तेलाची आयात महाग झाली आहे, तेलाचे दर वाढलेले आहेत आणि त्याच्यामुळेच पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढणार आहे, महागाई ज्याच्यामुळे वाढणार आहे. त्याच्यामुळे एकूणच रुपयाची घसरण,
डॉलर सुसाट होतोय आणि या सगळ्यांचा परिणाम तुमच्या आमच्या खिशाला होतोय, कारण भारताच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होतोय आणि रोजच्या वापरण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे महाग होत आहेत. पुढे जाऊन पुढच्या काही महिन्यांमध्ये या गोष्टी आणखीनच महाग होतील आणि त्याचा थेट परिणाम तुमच्या आमच्या खिशाला होणार आहे. तुम्हाला ही सगळी माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.